व्हायकिंग्ज फक्त समुद्रावर राज्य करणारे योद्धे नव्हते, तर त्यांच्या शिक्षाही तितक्याच कठोर आणि भयानक होत्या. इतक्या भयानक की काही शिक्षा इतिहासात नोंदल्या गेल्या, तर काही इतक्या क्रूर होत्या की लोकांनी त्यांच्याबद्दल बोलणं सुद्धा टाळलं. ब्लड ईगल ही अशी एक शिक्षा होती जिथे माणूस जिवंत असतानाच त्याच्यावर काहीतरी असं केलं जायचं जे ऐकूनही विश्वास बसत नाही. पण इथे एक मोठा प्रश्न आहे. ही शिक्षा खरंच दिली जायची की हा फक्त लोकांना घाबरवण्यासाठी बनवलेला किस्सा होता? आणि जर ती खरी असेल तर व्हायकिंग्ज इतके क्रूर का होते? आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. व्हायकिंग्सच्या सर्वात भयानक शिक्षांमागचं सत्य जाणून घेणार आहोत. आणि शेवटी एक असा फॅक्ट जाणून घ्याल जो कदाचित तुम्ही आधी कधीच ऐकला नसेल. आणि जर तुम्हाला असेच हिस्टॉरिकल फॅक्ट्स, इव्हेंट्स आणि प्रीहिस्टॉरिक ॲनिमल्सबद्दल व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ब्लड ईगल. सगळ्यात भयानक शिक्षा ब्लड ईगल. ही शिक्षा साध्या गुन्हेगारांसाठी नव्हती, तर ती दिली जायची फक्त मोठ्या शत्रूंना, जसं की विश्वासघात करणारे किंवा युद्धात पकडलेले नेते. या शिक्षेमध्ये माणसाला जिवंतच पोटावर झोपवलं जायचं आणि त्याच्या पाठीवरून कापून हळूहळू त्याच्या बरगड्या वेगळ्या केल्या जायच्या आणि त्या गरुडाच्या पंखांसारख्या पसरवल्या जायच्या. काही कथांनुसार त्याच्या जखमांवर मीठ टाकलं जायचं, ज्यामुळे वेदना आणखी वाढायच्या. आणि काही ठिकाणी असा उल्लेख आहे की त्याचे फुफ्फुसे बाहेर काढून त्याला अजून जास्त वेळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जायचा. पण इथे सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे, ही शिक्षा फक्त मारण्यासाठी नव्हती, तर ती एक पब्लिक डिस्प्ले होती, जिथे इतर लोकांना दाखवलं जायचं की व्हायकिंग्ज विरुद्ध जाण्याची किंमत काय असते. पण आता प्रश्न असा आहे, इतकी कॉम्प्लेक्स आणि भयानक शिक्षा त्या काळात खरंच शक्य होती का? कारण काही इतिहासकार म्हणतात हे सगळं फक्त व्हायकिंग्जला जास्त भयानक दाखवण्यासाठी लिहिलं गेलं असू शकतं. पण जर हे खोटं असेल तर मग इतक्या सगळ्या सागा आणि कथांमध्ये याचा उल्लेख का आहे? खरंच ब्लड ईगल दिली जायची की ती फक्त एक दंतकथा आहे? हे आपण पुढे समजून घेणार आहोत. आणि विश्वास ठेवा, पुढची शिक्षा सुद्धा काय कमी भयानक नाहीये. डिकॅपिटेशन म्हणजे शिरच्छेद. डोकं छाटणं म्हणजेच बी हेडिंग. व्हायकिंग्ससाठी ही एक सामान्य शिक्षा होती, पण ती फक्त शिक्षा नव्हती, तर ती सन्मानाशी जोडलेली होती. कारण व्हायकिंग्सच्या मते एक योद्धा मरणार असेल तर त्याचा मृत्यू जलद आणि सन्मानाने व्हायला हवा. म्हणूनच यात एक कठोर नियम होता. जर एकाच वारात डोकं वेगळं झालं नाही तर शिक्षा देणाऱ्यालाच शिक्षा मिळू शकत होती. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हे काम सोपं नव्हतं. एक चुकीचा वार आणि सगळं बदलू शकत होतं. म्हणून एक्झिक्युशन करणारा माणूस खूप एक्सपिरियन्स्ड असायचा आणि त्याची तलवारसुद्धा खास तयार केलेली असायची. काही वेळा शिक्षा देण्याआधी तलवार इतकी धारदार आहे का याची चाचणीही केली जायची. कारण एक छोटासा फरक आणि मृत्यू वेदनादायक बनू शकत होता. आणखी एक गोष्ट, ही शिक्षा सहसा लोकांसमोर दिली जायची, जेणेकरून इतरांना कळावं की नियम तोडल्यावर काय होऊ शकतं. आणि त्या क्षणी फक्त शिक्षा होत नव्हती, तर एक संदेश दिला जात होता. पण प्रश्न असा आहे, हे खरंच दया होती की फक्त व्हायकिंग्सच्या नियमांमधला एक भाग? कारण काही वेळा जर गुन्हा मोठा असेल तर त्याच व्यक्तीला सन्मानाचा मृत्यूही दिला जात नव्हता. अशा वेळी शिक्षा अजून जास्त कठोर आणि वेदनादायक बनवली जायची. म्हणजेच बी हेडिंग सुद्धा कधी सन्मान तर कधी शिक्षा बनत होती. आणि कधीकधी एकाच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे शिक्षा दिली जायची. यावरूनच समजतं की व्हायकिंगसाठी नियम जितके महत्त्वाचे होते तितकंच महत्त्वाचं होतं सन्मान आणि ओळख. आणि पुढची शिक्षा जिथे सन्मानाचं नावही नव्हतं. बर्फ आणि मृत्यू. थंड प्रदेशात राहणाऱ्या व्हायकिंग्ज कधीकधी लोकांना बर्फात मरायला सोडून द्यायचे. कपड्यांशिवाय, मदतीशिवाय. हळूहळू शरीर गोठत जायचं आणि माणूस खूप वेदनादायक मृत्यू मरणार.
ही शिक्षा जास्त करून त्या लोकांना दिली जायची जे समाजाच्या विरोधात वागायचे. पण ही शिक्षा फक्त थंडीमुळे मृत्यू होण्यासाठी नव्हती, तर ती एक प्रकारची हळूहळू शिक्षा होती, जिथे माणूस तासनतास, कधीकधी पूर्ण रात्र एकटाच त्या थंडीत अडकून पडायचा. सुरुवातीला शरीर थरथरायला लागायचं, नंतर हळूहळू हातपाय सुन्न व्हायला लागायचे आणि शेवटी शरीर इतकं थंड व्हायचं की हालचाल करणं सुद्धा अशक्य व्हायचं. काही वेळा लोकांना अशा ठिकाणी सोडलं जायचं जिथून परत येणं जवळजवळ अशक्य असायचं. आणि सगळ्यात कठीण भाग म्हणजे ही शिक्षा अनेकदा लोकांसमोर दिली जायची नाही. म्हणजे त्या व्यक्तीचा शेवट कोणी पाहतही नसे. तो एकटाच हळूहळू मृत्यूकडे जात राहायचा. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, ही शिक्षा इतकी शांत आणि हळू का होती? कारण व्हायकिंग्ससाठी कधीकधी एकटेपणा आणि भीती ही सुद्धा शिक्षेचा भाग होती. आणि काही कथांनुसार कधीकधी लोक या परिस्थितीतून वाचलेही, पण त्यानंतर ते कधीच पूर्वीसारखे राहिले नाहीत. म्हणजेच ही शिक्षा फक्त शरीरावरच नाही तर मनावर सुद्धा परिणाम करत होती. आणि पुढची शिक्षा, जिथे वेदना थेट आणि त्वरित दिल्या जायच्या. सापाचा खड्डा. आणखी एक भयानक शिक्षा होती, स्नेक पेट. माणसाला जिवंतच सापांनी भरलेल्या खड्ड्यात टाकलं जायचं आणि मग वाट पाहिली जायची त्याच्या मृत्यूची. पण ही शिक्षा इतकी साधी नव्हती. त्या खड्ड्यात वेगवेगळ्या प्रकारचे साप असायचे, काही विषारी, काही मोठे. म्हणजे मृत्यू कधी येईल आणि कसा येईल हे पूर्णपणे अनिश्चित असायचं. काही वेळा तो माणूस लगेच मरत नसे, तर साप त्याच्या आजूबाजूला फिरत राहायचे, त्याला घाबरवत राहायचे आणि तो माणूस भीतीत आणि असहाय्य अवस्थेत हळूहळू मृत्यूची वाट पाहत राहायचा. म्हणजेच ही शिक्षा फक्त शारीरिक नव्हती तर मानसिकदृष्ट्याही खूप भयानक होती. इतिहासात एक वायकिंग राजा रॅग्नार लॉथब्रॉक याच्याबद्दल सांगितलं जातं की त्याचा मृत्यूही असाच झाला. काही कथांनुसार त्याला मुद्दाम अशा खड्ड्यात टाकलं गेलं जिथे साप जास्त आक्रमक होते आणि त्याचे शेवटचे शब्द होते, माझी मुलं याचा बदला घेतील. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, हा खरोखर घडलेला इतिहास आहे की फक्त एक दंतकथा? कारण रॅग्नार लॉथब्रॉकबद्दल इतिहास आणि कथा दोन्ही एकत्र मिसळलेले आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, अशा शिक्षांचा उपयोग फक्त मृत्यू देण्यासाठी नव्हता, तर शत्रूंच्या मनात भीती बसवण्यासाठी होता. आणि कधीकधी ही भीतीच सगळ्यात मोठी शिक्षा बनायची. आजच्या काळात हे सगळं ऐकणंही कठीण वाटतं, पण त्यावेळी हेच त्यांचं वास्तव होतं. त्या काळात जगणं स्वतःमध्येच एक संघर्ष होतं आणि कधीकधी कठोर नियम आणि कठोर शिक्षा हेच समाज टिकवण्याचं साधन मानलं जायचं. पण तरीही इतक्या भयानक शिक्षांमागे फक्त नियम नव्हते, तर भीती, सत्ता आणि नियंत्रण सुद्धा होतं. म्हणूनच आज आपण जे ऐकलं ते फक्त इतिहास नाही, तर त्या काळातील लोकांची विचारसरणी आणि त्यांचा जगण्याचा मार्ग होता. तर तुम्हाला काय वाटतं, ही शिक्षा न्याय होती की क्रूर अत्याचार? आणि जर तुम्ही त्या काळात असता तर तुम्ही हे नियम पाळले असते का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच हिस्टॉरिकल फॅक्ट्स, इव्हेंट्स आणि प्री हिस्टॉरिक ॲनिमल्सबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढे अजून अशा जबरदस्त डॉक्युमेंटरीज येणार आहेत.